चंद्रभागा नदी तीरावरील अंबाबाई पटांगण हे शहरातील महत्त्वाचे क्रीडा मैदान असून यात्रा कालावधीत या मैदानाचा वापर पार्किंगसाठी करण्यात येत असल्याने मैदानाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केला आहे। सध्या अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या पार्श्वभूमीवर अंबाबाई पटांगण येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे संपूर्ण मैदान चिखलमय झाले असून पार्किंगसाठी उभा करण्यात आलेल्या सर्व गाड्या चिखलात अडकून पडल्या। त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे। शिरसट यांनी सांगितले की हे ठिकाण मूळतः क्रीडा मैदान असूनही नगरपालिका प्रशासनाने अट्टहासाने येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे। यामुळे मैदानाची दुर्दशा होत असून खेळाडूंना उपलब्ध असलेली सुविधा बाधित होत आहे। तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांनाही चिखल, गैरसोय आणि वाहतूक समस्यांचा सामना करावा लागत आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासनाने तात्काळ पर्यायी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून क्रीडा मैदानाचे संरक्षण करावे अशी मागणी करत माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे। काल झालेल्या पावसामुळे अंबाबाई पटांगण येथे जे म्हणजे पार्किंग नसताना जे पार्किंग होत आहे त्या ठिकाणी अतिशय चिखल झालेला आहे। त्याच्यामुळे इथं बाहेर गावाहून अधिक महिन्यानिमित्त आलेल्या गाड्या इथं चिखलामध्ये अडकून पडलेले आहेत। अतिशय खराब अवस्था या अंबाबाई पटांगणाची झालेली आहे। इथं क्रीडांगणाचं आरक्षण असताना पण नगरपालिकेच्या आश्रयानं इथं पार्किंग केलं जातं, परंतु या अंबाबाईच्या पटांगणामध्ये कुठलीच व्यवस्था या नगरपालिका प्रशासनाने केलेली नाही। इथं लोकांना अधिक महिन्यामुळे इथं गाडी पार्किंग करत आहे। गाडी पार्किंग केल्यानंतर इथून लोकांना चालत पण येता येत नाही। हे पहिल्या पावसात ही पंढरपूरची अवस्था झालेली आहे। या नगरपालिका प्रशासनाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या जागेमध्ये जे पार्किंग केलं जातं त्या पार्किंगमध्ये अनधिकृत बोगस पावत्या देऊन ह्या पंढरपुरात येणाऱ्या भाविक भक्तांची लूट केलेली जाते। तरी ह्या संबंधित नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर हे अशा घटना थांबवून जर नाही थांबवल्या आणि भाविक भक्तांची लूट जर नाही थांबवली तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। कालपासून आलेलो आहेत, आम्ही माजलगाववरून आलेलो आहेत। गाडी आमची कालपासून इथंच अडकलेली आहे। चलता येत नाही, उतरता बी येत नाही। गाडी लावायची झाली तरी बी जागा नाही। एक तर उतरल्यावर चलता येत नाही, पाय भरतेत। त्याच्यामुळं कालपासून भरपूर परेशानी आहे आमच्यावरती। माजलगाववरून आलेलो आहे।